नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टेंभुर्णी या शाखेत आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कोणत्याही संख्येचा वर्ग करणे या प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहोत. वर्ग करणे म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. कोणत्याही संख्येचा वर्ग म्हणजेच काय, जसं की उदाहरणार्थ 6चा वर्ग म्हणजे 6चा दुसरा घातांक. याचा अर्थ असा आहे की 6 गुणिले 6. तर लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा वर्ग करणे म्हणजे काय, तर ती संख्या स्वतःला दोनदा गुणाकारात घेणे. आता लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा वर्ग करत असताना आपल्याला काही बाबी लक्षात ठेवू नये. दोनदा गुणाकारात करणं ठीक आहे, पण आपण खरंच सगळ्या संख्यांना दोनदा गुणाकारात घेऊ शकत नाही. मोठ्याला जर संख्या असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या दोनदा गुणाकारात घेताना बऱ्याच अडचणी येतात आणि वेळही जातो. तर लक्षात ठेवा काही कन्सेप्च्युअल गोष्टी. समजा कोणत्याही संख्येचा वर्ग करत असताना जर एकक स्थानी तुमच्या जर 5 असेल तर त्यावेळेस काय करायचं. 15चा वर्ग करत असताना आपल्याला माहिती आहे की 15 गुणिले 15 करणे, पण हे इतकं सहज शक्य बी नाही किंवा सोपं बी नाही. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा, 15चा वर्ग करत असताना एकक स्थानी काय आहे, 5 आहे. मग कोणत्याही संख्येचा वर्ग करत असताना जर एकक स्थानी 5 असेल तर एक ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक कशी आहे, एकक स्थानी 5 आहे, डायरेक्ट 5चा वर्ग 25. एक जो काही तुमचा समोरचा अंक आहे 5च्या समोर म्हणजे दशक स्थानचा, हा 5 एकक स्थानचा डायरेक्ट 5चा वर्ग 25. हा एकच्या समोरचा अंक कोणता असतो, जनरली विचार केला तर एकच्या समोर 2 असतं, यांचा गुणाकार करायचा. 2 1 2. तसंच आपण 25चं करू. 5चा वर्ग 25 मांडला, 5चा वर्ग 25. हा जो काही 2 आहे, 2च्या समोरचा अंक 3, यांचा करायचा गुणाकार. 3 दुनी 6. सेम पद्धतीनं 5चा वर्ग 25 याचा वर्ग करायचा डायरेक्ट. 5चा वर्ग 25 आणि 3च्या समोरचा अंक कोणता आहे, 4. 3 चौक 12, 1225. असं याचं पण बघा, 5चा वर्ग 25, 4च्या समोरचा अंक कोणता आहे तर 5 आहे. 4 5 20. तर लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा वर्ग करत असताना जर ती संख्या 2 अंकी असेल, 3 अंकीला पण चालतंय, 2 अंकी असेल आणि एकक स्थानी जर का 5 असेल तर काय करायचं, 5चा डायरेक्ट वर्ग 25. आता हा जो समोरचा 5 आहे याच्या समोरचा अंक कोणता आहे, 6. 6 5 30 म्हणजे 3025. अशा पद्धतीने तुम्ही आता 65 75 85 आणि 95चे वर्ग मला कमेंट मध्ये सांगा. आता हे झालं एकक स्थानी 5 असेल तर. जर एकक स्थानी 5 नसेल, इतर कोणतेही अंक आले, आता आपल्याला कोणत्या अंकाचा वर्ग काढायची गरज पडू शकते, मग त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस एक शॉर्ट ट्रिक्स आणखी आहे. हे तुम्हाला समजलं. आता पुढचं बघा, आपण काही एक 2-4 उदाहरणं मनाने घेऊ आणि त्याचे प्रॅक्टिस करू. समजा आपल्याला सांगितलं 14चा वर्ग, 24चा वर्ग, 33चा वर्ग, 84चा वर्ग, म्हणून अंक घेतला. आणखीन एखादा 92चा वर्ग, आणि आता सांगितलं यांचा वर्ग करा. आता आपल्याला वर्ग करणे म्हणजे माहिती की संख्या दोनदा गुणाकारात घेणे. इतकं सोपं नाही आणि वेळ खाऊ गोष्टी या. मग आता काय करायचं, याला एक शॉर्ट ट्रिक्स आहे. समजा आता 14चा वर्ग, आता 24चा वर्ग करत असताना काय करायचं, जे 24चा वर्ग दिलेला आहे याला 2 भागात विभागायचं. म्हणजे काय, अगोदर मी इकडे खाली मांडतो, मोकळं मांडतो समजण्यासाठी. याला 2 विभागात मांडायचं. याला 24 न म्हणतात 2 आणि 4 म्हणायचं. 2चा वर्ग तर मित्रांनो 0,4. 4चा वर्ग 16. आणि आता काय करायचं, यांचा गुणाकार करायचा. जसं की 2 4 आणि इथं 2 चौक 8, 8ची दुप्पट 16. ही 16 इथं मांडायची. ही जागा कधी पण तुमची काय असणार, कोरी असणार. आणि याची करायची आता बेरीज. 6 6, 6 आणि 1 7, 4 आणि 1 5. म्हणजे 24चा वर्ग काय तुमचा 576. इकडे बघा, आता सेम अशाच पद्धतीनं 1चा वर्ग 0 आहे, हे 2 अंकात मांडायचा. 1चा वर्ग 0 आहे, 4चा वर्ग 16, 2 अंकात मांडून राहिलो मी. आता काय करायचं, 1 आणि 4चा गुणाकार. 1 4 4, 4ची दुप्पट 8, 1 4 4, 4 2 8. हे 8 तुम्हाला कुठं मांडायचे, इथं मांडायचे. ही जागा कोरी. इकडे तुम्ही 0 0 मांडू शकता, पण ह्या जागेत शेवटच्या स्थानावर तुम्हाला काहीच मांडायचं नाही, ही रिकामी ठेवायची. आता करायची बेरीज. 6 6, 8 1 9, 196. 14चा वर्ग 196. आता 33चा बघा, हे सुद्धा काय असं याला भारत पाकिस्तानमध्ये विभागायचं. 3चा वर्ग 09, 3चा वर्ग 09. 9चा आहे 3चा वर्ग, पण आपल्याला हे मुद्दाम 2 अंकात मांडायचं म्हणून लक्षात ठेवा. 09 09. आता काय करायचं, यांचा गुणाकार. 3 त्रिक 9 आणि याची दुप्पट. 3 त्रिक 9, 9 2 18. 18 मांडले, रिकामी जागा राहणार. करायची बेरीज. 9 8 9 1 10, 1089. सेम 84चा वर्ग करून बघू. मग काय मित्रांनो, 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16. आता काय करायची, यांचा गुणाकार. 8 चौक 32, 32 दुनी 64, ते खाली घ्यायचे.
ही जागा ऑलवेज कोरी. आता काय करायची बेरीज. 6×6 4 आणि 1 5 आणि हे 6 आणि 4 10 10 0 6 1 6 आणि 1 7. राहील सगळ्यांच्या लक्षात ठेवा. काय केलं मी तर हे 9 आणि 2 याला मी 92 न म्हणता 9 आणि 2 म्हणणार. मांडलं भारत पाकिस्तान. 9चा वर्ग 81 2चा वर्ग 4 याला 04 मांडणे. आणि मग आता काय करणे खाली जे की 81 आणि 4 मांडले तुम्ही. 9चा वर्ग 81 2चा वर्ग 04. आता करायचे यांचा गुणाकार. 9 दुनी 18 18 दुनी 36. हे 36 इथं मांडत असताना ही जागा कोरी. बाकी इकडे मांडत चाललं तर चालते. आणि मग आता हे 4 हे 6 आणि हे 3 आणि 4 हे 8 8 म्हणजे 92चा वर्ग किती आहे तर 84 64. अशाच पद्धतीने तुम्ही मला 97 88 75 आणि 91चा वर्ग करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.